इसीलिए मराठी लैंग्वेज चाहिए। जो हम लोग यहाँ भाषा का जो ये कर रहे हैं ना, इसके लिए कर रहे हैं। लोग भूल जाते हैं हम कहा कि कमा रहे हैं और वहाँ की जो लैंग्वेज है, लोकल लैंग्वेज है, वहाँ के लोग हैं, उनका रिस्पेक्ट कर रहे हैं। इसलिए गवर्नमेंट ने, इसलिए हमारे आप कहाँ से, आप नागपूर से, फिर भी आपको मराठी नहीं आती, या हमारा दुर्भाग्य है। अभिज्ञ सांगतो, कावळा पण मराठीत बोलतो सर। तुम्ही तर माणूस आहात। मैं एक भारतीय हूँ, मेरे लिए हर भाषा बड़ी इम्पोर्टेंट है। हिंदी, मराठी, फिर कोई भी और भाषा हो, हर भाषा बहुत इम्पोर्टेंट है और उसको पूरा इक्वल राइट दिया जाता है। फिर ये कौन सा इक्वलिटी हो गया कि अभी आप लोगों को फोन करके बोल रहे हैं मराठी को नहीं 3 नंबर का लैंग्वेज। मैं एक पेरेंट्स को लाइन पे लेता हूँ, सुनिए आपकी तरफ से क्या मैसेज है। हो सकता है कंफ्यूजन हुआ हो, ये गलत है ना कंफ्यूजन। तो हम इसलिए बोला वो अग्रवाल कौन करके उनको बुलाइए, उन्होंने क्या मैसेज किया है। सिंपल सा चीज है, की समझिए जो नए पेरेंट्स होते हैं, हम उनसे पूछते हैं भाई आप सेकेंड या थर्ड लैंग्वेज, क्योंकि हमें वो किताबें मंगानी होती है। उसके अलावा हमारे पास सेकेंड थर्ड लैंग्वेज दोनों चल रहा है। हमारे बच्चे सेकेंड भी पढ़ते हैं, हमारे बच्चे थर्ड भी पढ़ते हैं। आप मेरा टाइम टेबल देखो, आप आओ कल, आप देखो क्लास में क्या पढ़ा रहे हैं। सेकंड लैंग्वेज वाले भी बच्चे पढ़ रहे हैं, थर्ड वाले भी पढ़ रहे हैं। आप आके देखोगे तो आपको ऑप्शन चाहिए, आपको करना पड़ेगा। आपको एक मैसेज पूरे स्कूल के ग्रुप में डालना पड़ेगा कर देंगे सर कि मराठी ये सेकेंडरी लैंग्वेज है, वो थर्ड ऑप्शन हो नहीं सकती कभी। जादव साहेब, मैं भी महाराष्ट्र में रहती हूँ, मुझे फिर भी मराठी आता नहीं है, ये सर प्रॉब्लम। मैं क्या करूँ, तो नहीं सीखा। वो रहने दो, वो इसलिए हम लोग बोल रहे हैं कि आज जो बच्चे आपके पास आ रहे हैं उनको हमारी, एक मिनट, यही तो हम बोल रहे हैं कि अभी जो आप बच्चे पढ़ा रहे हो सब पढ़ रहे हैं, उनको मराठी, फिर आपकी जैसी कंडीशन होगी नहीं कि जहाँ कमाते हो वहाँ पैसा, वहाँ मराठी आता नाही आपको। तुमचं नाव घेत नाही, ओके, मी शाळेच्या प्रिन्सिपल समोर बसलोय, पण मी तुमचं किंवा विद्यार्थ्याचं नाव घेत नाहीये। काय मेसेज आला शाळेकडनं? हा, काय कम्युनिटी, काय कोणी कॉल केला होता तुम्हाला? हा, मराठी असणार हे बघा। सर आपका बच्चा कौन सी क्लास में पढ़ता है? मैम उसका लेना देना है नहीं, सिर्फ क्लास दोनों हे डिस्क्लोज करू, सेकंड में और फोर्थ में दोनों में हम सेकंड मराठी। आप जाके अरे लेकिन ये अरे यही तो कॉल है, इसकी वजह से तो हम इधर आए कि जो हेमलता मैम है उन्होंने ऐसा कॉल दूसरा पैंट हो। चलो आणखी हाँ, देखिए एक सिंपल सा चीज है, आपको ये लगता है तो मैं आपको यही बोल रही हूँ, आप आके देखो जब चलती है क्लास। मैडम हमको नहीं देखना है, पेरेंट्स को जो कॉल गए हैं वो नहीं, मैं आपके ऊपर विश्वास करूंगा। आज हर एक ग्रुप पे मैसेज आना चाहिए कि मराठी इज अ सेकेंड लैंग्वेज आपकी स्कूल में। बिल्कुल सर, ये सब मैसेज हर एक इसमें आना चाहिए। और उसके बाद अगर कोई पेरेंट्स को गया कॉल तो फिर ये सब हम करने नहीं देंगे। बिल्कुल जादव साहेब, बिल्कुल तुम्ही मराठी आहात, तुम्ही तरी करा। तुमच्यासारखे मराठी माणसं, तुमच्यासारखे मराठी माणसं ह्या गोष्टी करतात ना, ह्यांना पाठीशी घालतात ना, म्हणून अडचण होते मराठीत आणि आमच्यासारख्यानं गुन्हे घ्यावे लागतात। तुमच्यासारख्यांनी थोडं कडक राहिलं आणि भाषेचा आदर केला ना, लाचारी करू नका, लाचारीच्या पुढे जा। हे तुमच्यासारखे लाचारी करतात ना मराठी माणसं, म्हणून आम्हाला ही यांच्यासारख्यांचं ऐकावं लागतं। दोस्तीमध्ये असलेलं युरो स्कूल आहे, यांनी कालपासून पॅरेंट्सना फोन करायला सुरू केलेला आहे की याच्या पुढे मराठी ही सेकंड लँग्वेज नसून थर्ड लँग्वेज असेल। मराठी कशी थर्ड लँग्वेज असू शकते? हिंदी सेकंड लँग्वेज म्हणतात आणि मराठी थर्ड लँग्वेज असते। सो आता आम्हाला जे काही करायचं ते आम्ही केलंय, आम्ही त्यांना ताकीद दिली। त्यांनी आता मला प्रिन्सिपलनी शब्द दिलेला आहे की ते आता लगेच ताबडतोब एक मेसेज शाळेच्या सगळ्या ग्रुपवर टाकतील आणि मराठी ही खरी तर फर्स्ट लँग्वेज असली पाहिजे, पण मराठी ही कंपल्सरी असेल असं मेसेज आता ते सगळ्या ग्रुपवर टाकतात आणि तसं नाही झालं तर ही शाळा आम्ही चालून देणार। विद्यार्थ्यांच्या ज्या भावना आहेत त्यानंतर पालकांकडे पोहोचल्या, पालकांचं एकंदरीत काम या शाळेमध्ये सगळ्यात जास्त मराठी मुलं शिकायला आहेत, मराठी पॅरेंट्स मराठी मुलं शिकायला आहेत, तरी सुद्धा हे लोक आमच्यावर लागत आहेत आणि याचा आम्हाला विरोध आहे। आणि जर यांनी याच्यात काही बदल केला नाही तर यांना आम्ही धडा शिकवू। जे राजसाहेब जे म्हणतायत सतत आमचा जो लढा आहे ना मराठीच्या बाबतीमध्ये, ही जी हिंदीची पुस्तकं आली हे प्रमोट करायचं काम चालतं। यांनी काय सांगितलं सेकंड लँग्वेज हिंदी असेल, सो हे प्रमोशन चालू आहे ह्या सरकारकडनं।
आणि ते आम्ही होऊन देणार नाही. जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता जिवंत आहे तोपर्यंत हे असं आम्ही यांना लादून देणार नाही. मराठी अभिजात भाषा असं म्हटलं हे जातं. दुसरीकडे खोटं आहे ही शिक्षण लोकं. मंत्र्यांकडे काय तुमचं ही खोटी लोक आहेत सगळी. ही आम्हाला फक्त आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे. आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि एका बाजूला दुसऱ्या बाजूला कटकारस्थान करायचं. हे कशाला करताय सरकार? या महाराष्ट्राला जर मराठी आमची आई आहे तर तिचा अपमान रोज रोज का करताय तुम्ही? ना तुम्हाला GR करायचे काढा ना आणि सगळ्या शाळेला लादा ना. शिक्षण मंत्री कुठे कमी पडतं का GR लादायला? आता असं वाटतंय की सरकारपेक्षा शाळा मोठ्या आहेत का त्यांचा मनमानी कारभार आहे. जर याच्या बाबतीत सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर शाळेंना भोगावं लागेल एवढं नक्की. शिक्षण हे बिझनेस सुरू झालंय की काय? पहिला दिवस आहे शाळेचा. 2-2 लाख रुपये फीस घेतात हे लोक. बिझनेसच आहे आणि यात हे सगळे सरकारी अधिकारी आणि नेते मिक्स आहेत. याच्यात कोणाकोणाच्या पार्टनरशिप आहेत एकदा चेक केलं की तुम्हाला कळेल. मनसेकडे काय आव्हान असेल? आजच पहिल्याशी शाळा सुरू झालेली आहे. आम्ही आता त्यांना ताकीद दिलेली आहे की ताबडतोब तुम्ही शाळेच्या प्रत्येक ग्रुपवर मेसेज करा की मराठी कंपल्सरीच आहे. आणि जर आज संध्याकाळपर्यंत तसा मेसेज नाही आला तर उद्यापासून शाळा आम्ही चालून देणार नाही एवढं नक्की. ठाणे पालघर जिल्ह्यात अशा अनेक शाळा आहेत. पालकांना काय आव्हान कराल आणि शिक्षण मंत्र्यांना देखील काय आव्हान असेल? पालकांना आव्हान करीन की अशी जर कुठे घटना या शाळेतल्या पालकांनी आम्हाला कळवलं, आमच्या सुशांत डोंबेंकडे ती सगळे पॅरेंट्स आले होते, असं जर कुठे अजून तुम्हाला आढळलं तर आमच्या तिथल्या महाराष्ट्र सैनिकांना कळवा, तिथल्या मनसेच्या शाखेनं कळवा. आम्ही तुमच्यासोबत उभे राहू. शिक्षण मंत्र्यांना काय तुमचं आव्हान? हे शिक्षण मंत्री वगैरे हे सगळे धंदा करतात.